मनाची। छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान आरग येथे उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमास प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि मिरजच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना विविध महसुली सेवा जलद गतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तालुक्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी यावेळी दिली। या अभियानाअंतर्गत ग्रामविकास, मनपा, कृषी, आरोग्य, वन, नगर भूमापन, भूमी अभिलेख, पुरवठा आदी विविध शासकीय विभाग एकत्रितपणे सहभागी झाले होते। तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगर भूमापन अधिकारी, भूमी अभिलेख आणि वन विभाग यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या। महसूल प्रशासनामार्फत प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत सेवा, नवीन अकृषिक तरतुदी व सुधारणा याबाबत मार्गदर्शन, भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणात क-जाप तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, नागरी सुविधा, ई-मोजणी, ॲग्रिस्टॅक, पीएम किसान योजना तसेच तक्रार निवारण आदी कामे या शिबिरातून करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभा खोत, आरग पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड, खटाव पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील, आरगच्या सरपंच अमृता नागठाणे, रावसाहेब बेडके, मारुती पाटील यांच्यासह प्रशासनातील उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, नायब तहसीलदार मनोज सानप, कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर, आरग मंडळ अधिकारी परसराम ओमासे, बाळकृष्ण नागरगोजे, रेशन संघटना जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्ये, माजी उपसरपंच अनिल कोरबू, सुभाष खोत, रामचंद्र खोत, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चौगुले, आरग मंडळातील सर्व गावचे महसूल अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत 18 फेब्रुवारीपासून काल 6 मार्चपर्यंत आपण पूर्वतयारी करून गावोगावी सर्व प्रक्रिया तयार करण्यात आलेली आहे। त्याच्या लाभार्थ्यांना सर्व प्रक्रिया मंजुरीचे आदेश तयार करण्यात आलेले आहेत। अशा सर्व आदेशांचे आरग मंडळात समाविष्ट असलेल्या 6 गावातील लाभार्थ्यांना आज या ठिकाणी आपण वाटप केलेलं आहे। तसेच आज जे नवीन लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत, हा शिबिर सकाळी 11 ते दुपारी 3 किंवा 4 वाजेपर्यंत जोपर्यंत लाभार्थी आहेत तोपर्यंत या ठिकाणी सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी थांबणार आहेत। सर्व कागदपत्रांची आपण पूर्तता करून घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा या प्रकरणाचा लाभ आपण देणार आहोत। आजच्या या शिबिराला या मंडळ विभागाचे जिल्हा परिषद सदस्य, दोन्ही पंचायत समिती सदस्य, सर्व गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शासकीय यंत्रणा, शेतकरी आणि लाभार्थी उपस्थित राहिलेले आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी 2026चा महसूल वन विभागाचा शासन निर्णयाप्रमाणे आमच्या साती मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। त्यामधलं आज पहिलं महाराजस्व अभियान शिबिर आम्ही आरग मंडळामध्ये घेत आहोत। त्यानंतर आपलं 14 मार्च रोजी मालगाव या ठिकाणी आपण मंडळाचं महाराजस्व अभियानाचं शिबिर घेत आहोत। मालगाव मंडळामधील सर्व जी गावं आहेत त्या गावांमधले सगळे लाभार्थी त्यांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय विभागांमार्फत लाभ वितरण आणि वेगवेगळ्या लाभार्थ्यांची शोध मोहीम या आठवड्यामध्ये घेण्याचं कामकाज आपलं सुरू आहे। त्यानंतर दुसरे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इथं आपल्याला पुढचं शिबिर आहे। त्यानंतर कौलापूर, बेळंकी आणि सर्वात शेवटी बेडग आणि मिरज अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण आपलं जे महाराजस्व अभियान शिबिर आहे त्याला व्यापक प्रचार प्रसिद्धी करून आणि गावामधल्या सगळे लाभार्थी, खातेदार, शेतकरी जे असतील त्याचबरोबर विविध प्रशासकीय विभागांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेची आम्ही व्यापक प्रचार प्रसिद्धी करून आपण त्या योजनेमध्ये सर्व नागरिकांना समाविष्ट होण्याचं आणि त्यामध्ये सहभाग घेण्याचं नम्रपणे आवाहन
आता आरोग्याच्या या अभियानाला नागरिकांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद दिसून आला आहे आणि कुठल्या प्रमाणात जास्त समस्या आपल्याला आता इथं जाणवल्या? आरगमधल्या 6 गावांमध्ये, आरग मंडळामधील जे 6 गावं आहेत त्या 6 गावांमधले सगळे जे लाभार्थी आहेत ते अगदी महसूलकडचे असतील, भूमी अभिलेखचे आहेत, महसूलमधला पुरवठा विभाग आहे, अगदी आधार कार्डच्या नोंदणीबाबत आहे, कृषी विभाग आहे, त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड काढण्याबद्दलचे आहे. तर याबद्दल सगळ्या लाभार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी आपले जे लाभार्थ समस्या आहेत ते या ठिकाणी निराकरण करण्यासाठी हजर मोठ्या प्रमाणामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिराला आरग आणि आरगच्या तालुक्यातली 6-7 गावातली सगळी जनता एकत्र होऊन खूप मोठ्या संख्येने सहकार्य केलं आणि पुढं होणाऱ्या शिबिरास जनतेला लाभ घ्यावा